सुंदरसं गणपतीचं मंदिर आहे. गणपती बाप्पा मोरया. तर नमस्कार ताई. हा नमस्कार दादा. टूर्स अँड ट्रॅव्हल्स आपल्या काय म्हणजे एक्झॅक्ट कंपनीचं नाव काय? टूर्स अँड आपल्या ट्रॅव्हल्स कंपनीचं नाव आई एकविरा टूर्स अँड ट्रॅव्हल. आपल्या कंपनीचं नाव आई एकविरा कॅरी करतो, सकाळीच घेऊन जातो. बरोबर, नक्कीच. जेवणाचा तर प्रश्नच नाही. आपल्या सगळ्या मावशी जे आहे जेवणावळी करणाऱ्या त्याचं बेस्ट व्हेज पुलाव आहे, पापड आहे, लाल चटणी आणि नॉनव्हेज प्रेमींसाठी जवळाची चटणी केलेली आहे. हो का, असा का देवाचा गाभार आहे आणि हा स्तंभ आहे. मस्त मिळालाय. 78 मिळाला, हरकत नाही, एकदम छान आहे. एकदा तुला जल्लोष होऊन जाऊ का? क्या बात आहे. चला, तिघांनी एकदम छान नाव काढलं. अरे अजून चौथा सुद्धा आहे. मंडळी, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. शुभ सकाळ. दिवस आहे डे 3. जसं तुम्हाला माहिती आहे, आम्ही ते पंजाबला अमृतसरला आलो होतो. गोल्डन टेम्पल पाहिलं, वाघा बॉर्डर पाहिली आणि जालियनवाला बाग आणि तिथे लोकल मार्केटिंग केलं. आता निघण्याची वेळ आली आहे डे 3मध्ये. छान असं हॉटेल होतं आणि इथे स्टे होता. नंबर तुमच्याबरोबर शेअर करतो. आवडेल नक्की इथे या, त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा आणि आपली रूम बुक करा अमृतसर पंजाब फिरण्यासाठी. डे 3मध्ये आपण आता जाणार आहोत कुठे, तर आपण चालू दुसऱ्या स्टेटमध्ये. दुसऱ्या स्टेटमध्ये कुठे जाणार ते जाणून घेण्यासाठी या व्हिडिओ मी शेवटपर्यंत बंद राहा. मस्त मजा धमाला येणार आहे, तर ह्या व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. मंडळी, अशी काय आमची हॉटेलची रूम आहे पंजाबचा अमृतसर. हे बघा, रूम नंबर 306. वा, इथे टॉयलेट बाथरूम आहे, बेसिन सेक्शन आणि इथे आतमध्ये लेफ्ट साईडला कबाट सुद्धा आहे. कबाटला स्टोरेजचा छान आहे. इथे असं एक छोटं टेबल आहे. पुढे बघाल तर अशी छान अशी रूम आहे. बघा, मस्त छान अशी. हॅलो आनंदी. थोडी जरा रूम मेस आहे. इथे बघा 3 बेड आहे, सिंगल बेड आणि डबल बेड आणि मस्त अशी छान अशी रूम. फॅन आहे, AC आहे. AC हा सेंट्रलाइज आहे ना आनंदी? हो का, AC सेंट्रलाइज आहे. आणि या वॉलवरती छान असे पेंटिंग आहेत, पेंटिंग फ्रेम आहे, TV आणि हे असं फर्निचर. आणि इथे बघा सोफा सिटिंग मस्त वेगळी. आणि बाहेर समोरच हॉटेल आहे. मस्त उजाडल्या, सकाळच्या वाजले 7. पण एक ओव्हरऑल रूम एकदम जबरदस्त होती ना, आम्हाला एकदम मस्त आवडली. छान अशी रूम, मजा आली. चला, व्हिडिओ कंटिन्यू करतोय. या पुढे आमची गाडी आहे टेम्पोटर. टोटल 3 आहेत. 2 आधी गेलेले आहेत, ही तिसरी आहे. आम्ही लास्टला राहिलेलं आहे, पण आता लवकरात लवकर येतो. सामान वगैरे सगळं लोड केलेलं आहे. तर मंडळी, आम्ही वैष्णोदेवीचा प्रवास कंटिन्यू करतोय. टेम्पोटरमध्ये बोर्ड झाल्यानंतर आपण भेटलो. गेले 2-3 ब्लॉगमध्ये आपण या ताईंना भेटतोय. ताई, आपलं नाव विशाखा? हा, विशाखा पाटील. वडवलीमध्ये डोंबिवलीला वडवलीला. अच्छा. पण गेले 2 दिवस आम्ही मस्त अमृतसर आणि पंजाब एरिया कव्हर केला आणि छान ट्रिप चाललेली आहे. आपण म्हणत होतो की तुमचं टूर्स अँड ट्रॅव्हल्स आहे, पण ते टूर्स अँड ट्रॅव्हल्स कुठचं आहे त्याबद्दल आपण थोडक्यात त्यांकडून माहिती जाणून घेऊया. तर नमस्कार ताई. हा नमस्कार दादा. टूर्स अँड ट्रॅव्हल्स आपल्या काय म्हणजे एक्झॅक्ट कंपनीचं नाव काय? टूर्स अँड आपल्या ट्रॅव्हल्स कंपनीचं नाव आई एकविरा टूर्स अँड ट्रॅव्हल. आपल्या कंपनीचं नाव आई एकविरा टूर्स अँड ट्रॅव्हल्स आहे. हे आपल्या डोंबिवलीमध्ये आहे. अच्छा. हा, यामध्ये आपण कस्टमाइज प्लस ग्रुप टूर पण देतो. वैष्णोदेवी, केरळ, राजस्थान आणि आपलं वृंदावन, मथुरा, जे काय आहे ते सगळ्या टूर्स आपण प्रोव्हाइड करतो. म्हणजे आपण सध्या आपली विथ इन द इंडिया टूर्स अँड ट्रॅव्हल्स आहे. right. आणि टूर्स अँड ट्रॅव्हल्सचं नाव काय म्हणाल? आई एकविरा टूर्स अँड ट्रॅव्हल्स. तर मंडळी, इथे बघा, इथे लेफ्ट साईडला मी ह्यांचं इंस्टाग्रामचा पेज देतो आणि ते आपलं कोणाला डायरेक्ट तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा असेल आणि टूर्सबद्दल माहिती जाणून घ्यायची असेल तर तुम्ही तुमचा नंबर काय शेअर करा प्लीज. डायरेक्ट कॉल करू शकता. माझा नंबर आहे 9326198096. परत एकदा सांगा. 9326198096. ओके. गेले 2 दिवसामध्ये आपण अमृतसरमधले जे 3 स्पॉट महत्त्वाचे आहेत, गोल्डन टेम्पल, जालियनवाला बाग, मार्केट आणि अजून एक केलं, वाघा बॉर्डर केलं. कालची सर्व्हिस मस्त होती. मला विचारलं तर तुम्ही छानपैकी अरेंज केलं होतं. गाड्या वगैरे छान, AC वगैरे होत्या आणि खास म्हणजे रूमचा मस्त होती. आत्तापर्यंत मी बघितलं सगळेजणांच्या चेहऱ्यावरती हसी खुशी आहे. प्रत्येकाशी आपण कॉन्टॅक्ट करून एक अभिप्राय घ्यायचा प्रयत्न करूच. आत्तापर्यंत मला 2 दिवस छान गेलं. तर पुढे बघूया पुढे कसा प्रवास होतो. आता आपण कुठेतरी थांबलो आहे ना ताई? आता आपण थांबलो वॉशरूमसाठी आणि कोणाला चहा वगैरे घ्यायचा आहे का, आणि नंतर 1-1.5 तास आपण जेवणासाठी थांबलो. जेवण आपलं घरगुतीच आहे. अच्छा. आपण दुपारचं जेवण कॅरी करतो, सकाळीच घेऊन जातो.
बरोबर, नक्कीच. जेवणाचा तर प्रश्नच नाही. आपल्या सगळ्या मावशी ज्या आहेत जेवणावळी करणाऱ्या त्या सगळ्या बेस्ट आहेत आणि फूडचं आत्तापर्यंत छान आलेलं आहे. तर आपण थोड्या वेळाने परत भेटू. धन्यवाद, थँक्यू. तिथे आम्ही थांबलो आहे. तिथे मस्तपैकी फुलं बघा काय छान. हे आणि कसं जास्वंदीचं फुल आहे ना आपलं गुलाबाचं. सुंदर आहे. अच्छा, आणि इथे बघूया जास्वंदीचा भरपूर आहे. त्या लहान साईजचे आहेत. इकडे एकदम झाड आहे पूर्ण बहरलं आहे ना, जास्वंदीचं पूर्ण झाड बहरलं. वा छान. आम्ही आता मंडई पठाणकोटच्या दिशेने चाललो होतो. हे काय आहे? हे पण छोटे गुलाब आहे. छोटे छोटे गुलाब आहे. अरे वा छान. हे बघा, हे काय झालं का लहान मुलांचे खेळ चाललं. पाळणा. हॅलो, काय कशी काय तुमची टूर्स अँड ट्रॅव्हल्स पिकनिक कशी चालू आहे? गोल्डन टेम्पल पाहिलं? वाघा बॉर्डर पाहिलं? डान्स केला का? भारत माता की. थँक्यू. नमस्कार वहिनी. आई, एकविरा टूर्स अँड ट्रॅव्हल्स कशी काय पिकनिक कशी चालू आहे? छान चालू मस्त. हा, 2 दिवस झाले. गोल्डन टेम्पल, जालियनवाला बाग आणि वाघा बॉर्डरची रिट्रीट सेरेमनी मस्त होती ना? अच्छा, आपले दादा कुठे गेलेत? आहेत. चला, शुभेच्छा तुम्हाला. आणि आपली छोटी ते एन्जॉय करतोय. हॅलो, आपलं काय दीदीचं नाव? हॅलो, नाव काय? थोडा नाही सांगेल ती. परत एकदा सांग. का आपलं नाव काय म्हणाला ताई? स्वाती. नेरूळवरून ना? 2 दिवस पिकनिकचे झालेले आहेत. आता आपण चाललो कुठे? वैष्णवदेवीला ऑन द वे आहोत. आम्ही आज रात्रभर वैष्णोदेवी चढणार आहोत. कशाचं आम्ही पायी जाणार आहोत, कसं जाणार नाहीये. अच्छा. थोडा वेळ असं काही नाहीये. चालेल. चला, मस्त एन्जॉय करा. हो ना. ओके, भेटू थोड्या वेळातच. येस. हा, हे खेळायला छान आहे. चला मंडळी, इथे आता वाजले सकाळचे किती वाजले माहिती आहे? मला ते 11:15 झालेले आहेत. सूर्योदय वर आहे पण अजून सूर्य वर आहे पण अजून तसं काय ऊन नाही आलंय. बघा पुढे काय 80% आहे. 10वीचा रिझल्ट लागला SSC बोर्डचा. वा पास झाले. आपलं नाव काय दादा? आपलं नाव काय? आज 10वीचा रिझल्ट होता ना, बरोबर? किती पर्सेंटेज मिळाले तुम्हाला? अरे वा, कॉंग्रॅच्युलेशन. बघा, आमच्या बॅच मध्ये एक 10वीला मुलगा होता आणि त्याला छानपैकी पर्सेंटेज मिळाले. तुम्हाला पुढच्या प्रश्नाला खूप साऱ्या शुभेच्छा. आणि अजून एक जण आपल्या बरोबर आहे. दादा नमस्कार. दादा आपलं नाव काय? रुद्राज म्हात्रे साहेब. किती पर्सेंटेज? क्या बात आहे, कॉंग्रॅच्युलेशन. चला, तुम्हाला तुमच्या सगळ्या परिवाराला खूप साऱ्या शुभेच्छा पुढच्या प्रवासात. अजून एक आमच्याकडे. अरे वा, 84. नमस्कार, आपलं नाव? मुद्रा म्हात्रे. 84% मिळालंय. 78 मिळालं. हरकत नाही, एकदम छान आहे. एकदा तुला जल्लोष होऊन जाऊ का? क्या बात आहे. चला, तिघांनी एकदम छान नाव काढलं. अरे अजून 4था सुद्धा आहे. येऊ दे. 84. चला, मस्त आनंदाची गोष्ट आहे. आज आहे व्हेज पुलाव आहे, पापड आहे, लाल चटणी आणि नॉनव्हेज प्रेमींसाठी जवळ्याची चटणी केलेली आहे. अद्वैत ओके. अजय जण ती लाईन मध्ये आहे. चला, जेवणाचा आस्वाद घेऊ. थोड्या वेळातच मंडळी नमस्कार. व्हिडिओमध्ये कंटिन्यू करताय. जसं तुम्हाला मागे सांगितलं, आम्ही आता कुठं आलो? आम्ही ऑन द वे कटरा आहोत. कटरा म्हणजे वैष्णोदेवी जाण्याच्या आधी बेसला तर मध्ये एक विष्णू भगवानचं मंदिर असतं छान, ते आपण बघूया. इन जम्मू डिस्ट्रिक्ट. जम्मूतून इथूनपासून वेळ अजून 1-1.5 तास जाईल. पण त्याने सुंदर असं विष्णू मंदिर बघून घ्या बालाजीचं. बोला विष्णू भगवान की जय. बोला ताई विष्णू भगवान की. चला, व्यंकटेश्वर स्वामी मंदिर. आपला ग्रुप येतो खाली. अजून एक आली आहे टेम्पो ट्रॅव्हलर. 3 आहेत टोटल. 50 जणांचा ग्रुप आहे. त्या आमच्या मावशीचं आले. मावशी विष्णू भगवान की जय. पळाल्या ऐसे वागते. दादा हो दादा, बालाजी टेम्पल ना आता? आपला टूवर जम्मूला जाताना
बघा इथेच आहे, झूम करून दाखवतो. या देवाचा आशीर्वाद घेऊया, दर्शन घेऊया. मंडळी इथे खाली गाडी टेम्पो ट्रॅव्हल पार्क केली आहे. अगदी मोजून 2 ते 3 मिनटं चालल्यानंतर आपण या मंदिरापाशी बसतो. पुढे मंदिर मोठं दिसतंय. आपला ग्रुप येतोय. सुंदरचं दर्शन घ्या. मेन देवाचं दर्शन घेऊ आतमध्ये. बघा असा का देवाचा गाभार आहे आणि हा स्तंभ आहे. मस्त आहे ना. आणि दिव्य या इथे समोर कसं काय मंदिर वाटतंय, गारठा वाटतंय ना. हो चला, मस्त गाभारा वगैरे. अद्वैत जरा गारगार वाटायला लागलाय ना. अजून आपले 2 तास आहेत आपल्याला जम्मू यायला, पण त्याच्या आधी सुंदरसं मंदिर बघून घेऊया. बोला श्री व्यंकटेश्वर स्वामी महाराज की जय. क्या बात आहे. आपला पिकनिकचा ग्रुप आहे आणि जम्मूला जाताना छान व्यंकटेश्वर स्वामींचं दर्शन झालेलं आहे. ताई मला तुम्हाला विचारा कसं वाटलं. खूपच छान. अच्छा, ज्या सगळ्या आपल्या माता भगिनीच आहेत, पण मला असं एका वेळेला भाव झाला त्या महाराजांनी किंवा पुजाऱ्यांनी जेव्हा आपल्याला आरती दिली. प्रत्येकाने मनोकामना मागली असेल. माझ्या यूट्यूब चॅनलतर्फे मी देवाला साकडं घालेन की सगळ्यांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण होत आणि त्यांना वैवाहिक जीवनामध्ये खूप चांगला उत्कर्ष लाभू दे. मला एकदा असा भाव झाला की आपण बहुतेक साऊथला गेलेले आहेत आणि जे व्यंकटेश्वर स्वामींचं मंदिर आहे तेच गेलं आहे. ठीक आहे, आपली हे चालू आहे, काय सहल चालू आहे आणि व्यवस्थितच होईल. पण देवाकडे आपण प्रार्थना म्हटलं आहे. थँक्यू. आता तुम्ही सगळे यूट्यूबवर येणार. बघा मंदिरामध्ये आलो, एकदा 5-10 मिनिटांमध्ये दर्शन झालं आणि असा काय सुंदर परिसर आहे. हवा सुटली आहे आणि वाजले 4. मस्त वाटते बघा. सगळं आता घाट परिसर पुढे जम्मूपर्यंत जायला असं लागणार आहे. छान असं मंदिराचं दर्शन झालंय. व्यंकटेश्वर स्वामी महाराज की. थोडं पुढे या, पुढे या, या पुढे या ना पुढे. टेम्पल बरोबर दिसतोय. बोला श्री व्यंकटेश्वर स्वामी महाराज की जय. या तिरुपतीचं दर्शन घेऊन या छान मंदिरामध्ये. भेटू थोड्या वेळातच.